हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। भारतीय हवामान खात्याकडून मुंबईला रेड अलर्ट जारी। प्रशासनाकडून शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर। पुणे, नवी मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरीसह सिंधुदुर्गातील शाळा महाविद्यालयांना देखील आज सुट्टी। पावसाचा इशारा लक्षात घेत प्रशासनाचा निर्णय। पावसामुळे 2 दिवसांपासून विस्कळीत असणारी मध्य रेल्वेची वाहतूक आता पूर्वपदावर। ट्रेन वेळेवर सुरू। जोरदार पावसानंतर मुंबईत ठिकठिकाणी साचलेलं पाणी ओसरण्यास सुरुवात। दादर किंग सर्कल परिसरातून वाहतूक सुरळीत। मुंबईला रेड अलर्ट देण्यात आल्यामुळे महानगरपालिकेची यंत्रणा सज्ज। महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी स्वतः आपत्कालीन विभागात उपस्थित। मुंबईतील पावसाचा विमान सेवेला फटका। मुंबई विमानतळावरील आंतरराष्ट्रीय विमानांची उड्डाणं थांबवण्यात आल्याची माहिती, तर 50 पेक्षा जास्त उड्डाणं रद्द। पुणे, सातारा, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरीला पावसाचा रेड अलर्ट। प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा। कोल्हापूर, ठाणे, पालघरला पावसाचा ऑरेंज अलर्ट। प्रति तास 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारं वाहण्याची शक्यता। लंडनमध्ये असलेली वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची असल्याचा कोणताही पुरावा नाही। व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमची इतिहासकार इंद्रजित सावंत यांची माहिती। राज्यातील अप्पर पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षक दर्जाच्या 15 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या। सुरेश मेखला वाहतूक विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकपदी। मुंबईमध्ये सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीत वाढ। नवे दर आजपासून लागू। सीएनजी 1.5 रुपयांनी तर पीएनजी 1 रुपयानं महागला। जम्मू काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यामध्ये लष्कराच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला। 5 जवान शहीद तर 4 जवान जखमी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।